नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन चौहान तुम्हा सर्वांचे MPSC ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. लेक्चर सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला नक्कीच मिळत राहतील. त्यासाठी तुम्हाला एक सोपं काम करायचं आहे, बेल आयकॉनवर क्लिक करा. तर चला मित्रांनो, लेक्चरची सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. आजचा आपला टॉपिक आहे की भारतामध्ये 2 टाइम झोन हवेत का. तर बघूयात 2 टाइम झोन म्हणजे काय, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यामुळे काय होत काय आहे आणि जर 2 टाइम झोन केले तर काय फरक पडेल. तर चला मित्रांनो सुरुवात करूया. तर बघा, आजचा टॉपिक भारतात 2 टाइम झोन हवेत का. ठीक आहे. आता मी टाइम झोन म्हणजे काय हा कन्सेप्ट याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितला असल्या कारणाने मी त्या टाइम झोनला परत रिपीट करणार नाही. जर कुठे गरज पडली तर मी फार थोड्या वेळात आणि शॉर्टकटमध्ये ती गोष्ट सांगेल. जर तुम्हाला वाटत असेल तर मी त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल. तो व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पहा, त्यानंतर हा व्हिडिओ पाहिला तर फार उत्तम होईल तुमच्यासाठी. चला मित्रांनो, आता इतिहास काय सांगतो बघा की भारतामध्ये टाइम झोन होते का. तर भारतामध्ये टाइम झोन होते. कधीपासून होते तर 1884 पासून होते. आता 1884ला आपण आधीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे की 1884ला काय झालं होतं तर ब्रिटननी सुद्धा ऑफिशियली 1884ला टाइम झोन हा कन्सेप्ट वापरण्यास सुरुवात केली होती. त्याच्या आधीच म्हणजे जवळजवळ 1847च्या काळामध्ये ब्रिटिश रेल्वे यांनी टाइम झोन हा कन्सेप्ट वापरणं सुरू केलं होतं. बरोबर. तर 1884ला काय झालं होतं की भारतामध्ये टाइम झोन हा कन्सेप्ट वापरण्यात आला होता. ठीक आहे. पण टाइम झोन हा कन्सेप्ट जेव्हा वापरण्यात आला तेव्हा भारतामध्ये 2 टाइम झोन्स क्रिएट करण्यात आले होते. एक होता बॉम्बे टाइम आणि दुसरा होता कलकत्ता टाइम. ठीक आहे. आणि हे दोनही टाइम चेन्नईवरनं मॅनेज केले जायचे. कुठून मॅनेज केले जायचे? चेन्नईवरनं मॅनेज केले जायचे. ठीक आहे मित्रांनो. पण त्यानंतर 1906 पासून भारतामध्ये ऑफिशियली जे आहे तर आपण एकच टाइम झोन स्वीकारला होता. ठीक आहे. आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपण एकच टाइम झोन स्वीकारलेला आहे. पण ऑफिशियली ज्याला आपण इथे 1884 असं म्हटलं होतं ती फक्त एक तात्पुरती नीड होती म्हणून त्यांनी तसं केलं होतं. पण 1906ला भारतामध्ये हा टाइम झोन नक्की स्वीकारण्यात आला होता. बघा, आता आपल्याला माहीत आहे की भारताचा नकाशा असा काहीतरी आहे. बरोबर. इथे तुमची मुंबई आहे. बरोबर. आणि इथे आपला कोलकाता आहे. तर ह्या दोन याच्यामधला डिस्टन्स जवळजवळ 1 अवर 19 मिनिट एवढा होता. म्हणजे 1 तास 19 मिनिटं एवढा फरक कोलकाता आणि मुंबईमध्ये पडतो. ठीक आहे मित्रांनो. चला तर पुढे बघूया आता की ही मागणी कोणाची आहे की भारतामध्ये 2 टाइम झोन हवेत अशी मागणी कोणाची आहे तर पूर्वोत्तर राज्यांची. मग पूर्वोत्तर किती राज्यांची ते पुढच्या स्लाईडमध्ये आपण ते पण अभ्यासू. हा MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की किती राज्यांचा यामुळे फायदा होईल, किती राज्यांचा यामुळे तोटा होईल, ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आणि फायदा होईल की तोटा होईल हाच बेसिक प्रश्न असल्याने तुम्हाला त्यावर सुद्धा नक्कीच फोकस करावा लागेल. तर बघा, आता गरज काय आहे. हा टाइम झोन भारतामध्ये ऑलरेडी आपण 82.5 ही टाइम झोन म्हणून आपण वेळ निवडलेली आहे. आपला ऑफिशियल टाइम झोन हा 82.5 आहे. बरोबर. आता हा 82.5 सॉरी इथे 50 नाही, हे 30 करावं लागेल आपल्याला कारण की 60 मिनिटाचं आहे ना आपला. बरोबर. चला 82.5 म्हणजे 82.30. ठीक आहे मित्रांनो. तर ऑलरेडी आपल्याकडे ही टाइम झोन किंवा ही प्रमाणवेळ आपण स्वीकारलेली असताना मग भारतामध्ये 2 प्रमाणवेळा करण्याचं कारण काय तर आता ते बघूयात आपण. आता बघा, जगामध्ये असे मोठे ज्यांचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे असे 2 देश आहेत. कुठला? चीन आणि भारत. असे किती देश आहेत? फक्त 2 देश आहे की जे क्षेत्रफळाने खूप मोठे आहेत परंतु तरीसुद्धा ते एकच टाइम झोनचा वापर करतात. आता चीनने यासाठी एक कारण दिलेलं आहे की त्यांना युनिफाईड राहायचं आहे, म्हणजे एकता ठेवायची आहे. ठीक आहे. त्यासाठी त्यांनी काय केलं आहे, एकच टाइम झोन स्वीकारलेला आहे. आणि भारत जे आहे, भारताने सुद्धा 1947ला जेव्हा आपला पाकिस्तान वेगळा झाला होता, नंतर पुढे बांगलादेश वेगळा झाला होता, जे आपले तुकडे पडले होते तेव्हा भारतामध्ये सुद्धा एकी राहावी, नॅशनल युनिटी राहायला पाहिजे म्हणून भारताने सुद्धा एकाच प्रमाणवेळेचा स्वीकार केला होता. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, भारताचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो 68.7 ते 97.25 एवढा आहे. म्हणजे इकडल्या साईडला आपला अरुणाचल प्रदेश आणि इथे कुठेतरी आपला गुजरात. बरोबर. तर हा जो डिफरन्स आहे ह्या डिफरन्समध्ये हा किती आहे आपला, हा 97.25 आणि हा किती आहे 68.7 एवढा हा डिफरन्स आहे मित्रांनो.
ठीक आहे, म्हणजे जवळजवळ इथे 30 अंशाचा डिफरन्स पडतोय. आणि आपण टाइम झोनच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की टाइम झोन म्हणजे एका तासाच्या डिफरन्सला आपण 2 टाइम झोन क्रिएट केले होते. म्हणजे इथे जर 1 अंश असेल तर इथे 2 अंश करायचं असेल आपल्याला, त्याच्यामध्ये किती अंशाचा फरक असायचा? 15 अंशाचा. बरोबर, म्हणजे 2 रेखावृत्त, एक रेखावृत्त हे दुसरं रेखावृत्त, याच्यामध्ये किती? 15 अंशाचा फरक. आणि 15 अंशाचा फरक म्हणजे किती वेळाची? 1 तासाची वेळ. बरोबर, मग इथे फरक किती आहे आपला? आता 30 अंशाचा फरक आहे. मग 30 अंश म्हणजे किती? 2 तासाचा फरक आहे. म्हणजे गुजरात आणि इकडे अरुणाचल प्रदेश याच्यातल्या शेवटच्या टोकांमध्ये फरक कितीचा आहे? तर 2 तासांचा फरक पडतोय. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे 2 तास ह्या साईडला सूर्य आधी उगवतोय, इकडे 2 तास नंतर उगवतोय. मग ह्या 2 तासामुळे इथल्या लोकांचा प्रॉब्लेम काय होतो तो बघा, इथे मी लिहिलेला आहे त्याच्यामुळे, की अरुणाचलमध्ये सकाळी 4ला सूर्य उगवतो, आपल्याकडे सकाळी 6ला सूर्य उगवतो. बरोबर, तर अरुणाचल प्रदेशमध्ये 2 तास आधी सूर्य उगवणार. कधी उगवतोय मग 2 तास आधी? तर सकाळी 4ला सूर्य उगवतो. बरोबर, पण आपल्या इकडल्या ऑफिसच्या टायमिंग्स काय आहेत? 10 ते 5 पकडा किंवा 10 ते 6 पकडा, जी काय तुम्हाला पकडायची. बरोबर, 10 ते 5 पकडली आपण समजा, कारण आपण 6 वाजता उठतोय तर आपण 10 वाजता ऑफिसला जाणार. बरोबर, पण हे लोक 4 वाजता उठत आहेत आणि त्यांचा 10 पर्यंत म्हणजे 6 तास वेळ वाया जातोय. ठीक आहे मित्रांनो, काय होत आहे? ती वेळ वाया जात आहे. सकाळी जो सूर्यप्रकाश भेटतो तो सूर्यप्रकाश ऑफिसच्या टायमिंगमुळे सुद्धा वाया जातो, कारण की ऑफिस जर 10ला सुरू होत आहे तर मधल्या 6 तासामध्ये जो सूर्यप्रकाश मिळतो तो सुद्धा वाया जातो. हा सुद्धा इथे एक प्रॉब्लेम होता. ठीक आहे मित्रांनो, आता बघा, मग आता सध्या नेमकं होत काय? आता प्रॉब्लेम जर समजा यांचे 2 तास वाया जात आहेत म्हणजे प्रॉब्लेम काय होत आहे ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. मग ही म्हणजेच काय बघा, की ह्यामुळे म्हणजे हे जर 2 तास वाया गेले तर त्यामुळे काय होतं की त्यांची काम करण्याची क्षमता ह्यावर फरक पडतोय. काम करण्याची क्षमता ह्यावर काय होतोय? फरक पडतोय. मग फरक कसा काय पडतोय? तर एक सिर्कॅडियन रिदम किंवा तुम्ही त्याला सर्कॅडियम किंवा सिर्कॅडियम जे तुम्हाला म्हणायचं आहे, सिर्कॅडियम रिदम 24 म्हणजे सिर्कॅडियम रिदम नावाची एक सायकल असते माणसाच्या बॉडीमध्ये. ज्या माणसांनी ह्या सायकलचा शोध लावला आणि याचं एक्सप्लेनेशन दिलं ते आहेत जेफ्री हॉल, मायकल रॉसबॅश आणि मायकल यंग. या तिघाही जणांना ह्या सर्कॅडियम रिदमसाठी 2017ला नोबेल प्राईज दिला. हा MCQ आहे मित्रांनो, तुमच्यासाठी लक्षात ठेवायचा की यांना 2017 साली 2017 साली काय मिळालं? त्यांना नोबेल प्राईज मिळालं. आणि कसलं नोबेल प्राईज मिळालं? औषधशास्त्राचं. किती शास्त्रज्ञांना? तर 3 शास्त्रज्ञांना मिळालेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, मग यांनी हे सर्कॅडियन रिदम म्हणजे काय हे सांगितलं आहे. मग सर्कॅडियन रिदम म्हणजे काय? तर आपल्या बॉडीचं 24 तासाचं एक चक्र असतं आणि या 24 तासाच्या चक्रामध्ये ही सर्कॅडियन रिदम सायकल आपल्या बॉडीला म्हणजे आपल्या मेंदूला कधी खायचं, कधी प्यायचं, कधी झोपायचं हे सांगते. म्हणजे सकाळ झाली, सूर्य उगवला की आपण उठायला पाहिजे ही जी गोष्ट आपल्याला कळते ते सर्कॅडियन रिदममुळे कळते. रात्र झाली की आपण झोपायला पाहिजे किंवा बॉडीला ऑटोमॅटिक रात्रीच झोप येते, दिवसा झोप येत नाही, ही जी गोष्ट असते ती सर्कॅडियन रिदममुळे सांगते. तर ह्या जे आपलं आत्ता सध्याचा जो टाईम झोन आहे त्याच्यामध्ये ही सर्कॅडियन रिदम ही अरुणाचल प्रदेश साईडच्या जे लोक आहेत म्हणजे ज्या 7 सिस्टरचे जे लोक आहेत त्यांची ही बिघडत आहेत, कारण की ते 2 तास आधी उठत आहेत आणि 2 तास नंतर झोपावं लागत आहे त्यांना. ठीक आहे मित्रांनो, बघा आता पुढे जर समजा आपण मग ह्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या याच्यामध्ये 2 प्रमाण वेळ स्वीकारल्या किंवा 2 टाईम झोन स्वीकारले तर काय होईल? तर आपल्या विजेचा सदुपयोग होईल. म्हणजे विजेचा सदुपयोग म्हणजे काय? तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी जी आहे ती इलेक्ट्रिसिटी वाचवता येईल. कशी वाचवता येईल? आपल्याकडे ऑफिस टायमिंग्स काय आहेत? 10 ते 6. बरोबर, अरुणाचल प्रदेशमध्ये आपण काय म्हटलं की याच्यातून 2 तास ते आधी उठतात. म्हणजे समजा तिथला ऑफिस टायमिंग झाला आता 8 ते 4. बरोबर मित्रांनो, आता जर 8 ते 4 जर हा त्यांचा ऑफिशियल टायमिंग आहे तर ती प्युअर सूर्यप्रकाशाची वेळ असेल, कारण की तिथे सकाळ लवकर होत आहे. बरोबर, आणि इथे काय काय होत होतं? हा 10ला ऑफिस चालू होतं आणि 4ला इथे अंधार पडणार होता. बरोबर, तर मग 6 म्हणजे काय? तर पुढचे 4 ते 2, 4 म्हणजे 4 ते 6 असे 2 तास. ह्या 2 तासामध्ये काय होतं? तिथे आपल्याला एनर्जी वाया घालवावी लागत होती. म्हणजे तिथे अंधार पडल्यानंतर तिथे लाईट्स सुरू ठेवावं लागत होते. ऑफिशियल जे कामं आहेत ते करण्यासाठी कम्प्युटर्स म्हणा किंवा बाकीचे इन्स्ट्रुमेंट्स चालू ठेवावं लागत होते. म्हणजे इथे 2 तास आपल्याला एक्स्ट्रा एनर्जी वापरावं लागत होती. ती एनर्जी काय होईल? जर 2 तास आपण यांना आधी दिले तर 2 तासात ते एनर्जी आपली वाया जाणार नाही. ठीक आहे मित्रांनो, बघा जास्त काम होईल. जास्त काम म्हणजे कसं? जास्त काम कसं होईल? ते जास्त काम कशामुळे होणार आहे इथे? तर त्यांचं इफिशियन्सी जर त्यांची वाढली असेल, त्यांची सर्कॅडियन रिदम जर प्रॉपर झालं तर त्यांचं नक्कीच काय होईल? काम करण्याची इफिशियन्सी वाढेल. ठीक आहे, बघा
कार्बनचा वापर कमी होईल. कार्बनचा वापर कमी कसा करण्यात येईल, तर जर आपण इथे 2 तास इलेक्ट्रिसिटी वापरली नाही तर ऑटोमॅटिक आपल्या कार्बनचं उत्पादन कमी होईल किंवा कार्बनचा यूज कमी होईल, त्याचा कार्बनचा वापरसुद्धा कमी करता येईल. पुढे बघा, नॅचरल लाईफ सायकल म्हणजे सर्कॅडियन रिदम, त्याच्यामुळे काय होईल तर आरोग्य सुधारेल. आरोग्य ऑब्वियस आहे, कधी झोपायचं कधी नाही झोपायचं याचं जर प्रॉपर टायमिंग मेंटेन असेल तर नक्कीच त्याची नॅचरल लाईफस्टाईल चेंज होईल आणि नक्कीच त्यांचं आरोग्यसुद्धा सुधारेल. पुन्हा एक, रोड ॲक्सिडेंट्स अँड वुमेन सेफ्टी याची काळजी जराशी कमी होईल. म्हणजेच काय तर 4 वाजता जेव्हा अंधार पडत होता तर मग यांना 6 वाजेपर्यंत जे काम करावं लागत होतं, म्हणजे अंधारात काम करावं लागायचं आणि त्या अंधारात काम केल्यामुळेच नंतर पुढे लाईट्स चालू करून रोडवर फिरावं लागल्या कारणाने रोडचे ॲक्सिडेंट्स वाढले होते. वुमन सेफ्टीचा अंधाराचा प्रॉब्लेम सुरू झाला होता. मग हे प्रॉब्लेमसुद्धा कमी होतील जर आपण 2 तास ती वेळ आधी घेतली. आता ॲक्च्युली 2 तास वेळ आधी घ्यायचा कन्सेप्ट नाही आहे, तर त्यांना एक सेपरेट टाईम झोन द्यायचा आहे, म्हणजे त्यामुळे किमान त्यांची 1 तासांनी वेळ कमी झाली पाहिजे. बघूयात आपण पुढच्या स्लाईडमध्ये मी सांगेलच. बघा, यामुळे तोटे काय होतील म्हणजे याचं नुकसान काय आहे, तर याचं नुकसान असं आहे की रेल्वेचे ॲक्सिडेंट्स वाढतील. आता रेल्वेचे ॲक्सिडेंट्स का वाढतील, जर भारतामध्ये 2 टाईम झोन्स असतील तर रेल्वेवाल्यांना सुद्धा मॅन्युअली त्या टाईम झोननुसार आपल्या रेल्वेचे टाईम टेबल्स चेंज करावे लागतील आणि जर कधी मॅन्युअल चूक झाली तर रेल्वेचे ॲक्सिडेंट्स नक्कीच होतील. म्हणजे या साईडला सुद्धा जी रेल्वे येत आहेत या साईडला तशीच दुसरी रेल्वे येईल, त्या ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. आणि हा प्रॉब्लेम कशामुळे होणार, फक्त तर 2 टाईम झोन असतील तर 2 टाईम झोनच्या वेळा मॅन्युअली चेंज करताना जर चूक झाली तर अशी गोष्ट होऊ शकते, एरवी अशी गोष्ट होणार नाही. दुसरी महत्त्वाची वेळ म्हणजे ऑफिसच्या वेळा बदलतील. कोणत्या ऑफिसच्या वेळा बदलतील, म्हणजे जर समजा स्टेट बँक ऑफ इंडियाचं एक ऑफिस मुंबईमध्ये आहे आणि एक ऑफिस समजा इटानगरमध्ये आहे, ठीक आहे, तर मग इटानगरचं ऑफिस 8 वाजता सुरू होणार, मुंबईचं ऑफिस 10 वाजता सुरू होणार. म्हणजे कॉन्फरन्स कॉल जर करायचा झाला तर ह्या मधल्या वेळेच्या कुठल्या तरी मधल्या वेळेतच आपल्याला तो करावा लागेल. म्हणजे ऑफिसच्या वेळा बदलतील, त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकते. ठीक आहे, कारण की जेव्हा मॅक्सिमम बँकेचे क्लोजिंग टाईम हे संध्याकाळी ऑफिस संपल्यानंतर असतात. जर 10चं ऑफिस जर 5 वाजता संपत असेल तर 5 वाजता क्लोजिंग टाईम असेल. आणि जर समजा आपण अरुणाचल प्रदेशची गोष्ट केली, जर 8 वाजता केला तर तो 4 वाजता संपेल. म्हणजे 4 वाजता काय होईल, आपला तिथला क्लोजिंग टाईम होईल. म्हणजे तिथला परत तो प्रॉब्लेम येऊ शकतो. पुढे काय तर टाईम झोन क्रॉस करताना वेळ नेहमी बदलत राहावी लागेल. आता जर काही माणसं आहे की जे नेहमी या टाईम झोनची जी आपली लाईन आहे, जिथे आपल्या टाईम लाईन म्हणतो, जी नवीन टाईम लाईन असेल त्याच्या जवळजवळ राहतात, तर ते कधी ना कधीतरी त्या टाईम लाईनला नक्कीच क्रॉस करतील. आणि जेव्हा जेव्हा ते टाईम लाईनला क्रॉस करतील, त्या टाईम झोनला क्रॉस करतील, तेव्हा त्यांना त्यांची वॉच ही मॅन्युअली चेंज करत राहावी लागेल. आणि हा हेक्टिक प्रॉब्लेम आहे, कारण की भारतामध्ये तेवढी लिटरसी नाही आहे. आणि जर लिटरसी नसेल तर वेळ कसा वापरायचा ह्याचा प्रॉब्लेम नक्कीच येऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, CSIR NPL ही जी आपली भारताची वेळ मॅनेज करणारी जी संस्था आहे, तिला एक नवीन लॅब स्थापन करावी लागेल. ठीक आहे मित्रांनो, एक नवीन लॅब स्थापन करावी लागेल. आणि ऑलरेडी CSIR काय करते, सध्या 5 CGM, आता हा पण एक MCQ आहे तुमच्यासाठी, की सध्या ती किती ॲटॉमिक वॉचेस वापरते, तर 5 वॉचेस CGMच्या 5 ॲटॉमिक वॉचेसचा सध्या वापर करण्यात येतो. आणि त्याचं ऑफिस आहे सध्या दिल्लीला. आणि हा खर्चिक प्रॉब्लेम आहे. म्हणजे जर आपण नवीन टाईमलाईन क्रिएट केली तर आपल्याला तिथेसुद्धा अशी एक नवीन संस्था तयार करावी लागेल, जी की त्या टाईमलाईनचा टाईम मॅनेज करेल. आणि ही जराशी फायनान्शियली अवघड गोष्ट आहे. बघूया, आता 2017मध्ये जी CSIR NPL आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, जी आपल्या ISTला म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईमला मेंटेन करते, त्यांनी एक पेपर पब्लिश केला. आणि त्या पेपरमध्ये त्यांनी असं सांगितलं की भारतामध्ये 2 टाईम झोन असायला हवे. म्हणजे जी जवळजवळ अरुणाचल प्रदेशच्या 7 सिस्टर्सची जी मागणी आहे मागच्या 20-25 वर्षांपासून, तीच मागणी 2017मध्ये CSIR NPL ह्याने एका पेपर थ्रू पब्लिश केली. आणि तेव्हापासून हा इश्यू जरा जास्त पेटला आहे. तर त्यांनी काय सांगितलं की 1 तासाच्या फरकाने भारतामध्ये 2 टाईमलाईन्स असल्या पाहिजे. म्हणजे सध्या किती आहे, 82.5 आहे, बरोबर. मग तिथून पुढे 1 तासाने एक नवीन टाईमलाईन क्रिएट असली पाहिजे. मग कुठल्या कुठल्या टाईमलाईन्स आहेत, तर बघा आता, तर ती जी नवीन टाईमलाईन क्रिएट करेल तिला त्यांनी इंडियन स्टँडर्ड टाईम 2 असं नाव दिलं आहे. आणि ती पूर्वोत्तर राज्यांसाठी वापरली आहे. आणि ती कुठले कुठले रेखांश कव्हर करेल, हा पण एक MCQ तुमच्यासाठी, कुठले कुठले रेखांश कव्हर करेल, तर 89 आणि ते 97 असा, म्हणजे भारताचे 2 पार्ट असे सरळ पाडला जात आहे. एक 82 पासून 89 पर्यंत, म्हणजे हा 90 पर्यंत झाला. इथे 82 आले आणि इथे किती आले, इथे आपला शेवटचा 97, बरोबर मित्रांनो. हे किती झाले, 2 टाईम झोन झाले, हा 1 आणि हा 2, बरोबर. तर पूर्वोत्तर राज्यांसाठी किती राज्य, तर 8 राज्य. मग 8 राज्य कुठकुठले, आसाम,
मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार ह्या 8 राज्यांसाठी, म्हणजे एक युनियन टेरिटरी त्याच्यामधली अंदमान निकोबार, अशा टोटल 8 राज्यांसाठी आपण काय करतो, IST2 ही प्रमाणवेळ स्वीकारायला पाहिजे असं CSIR NPLचं मत होतं. आणि ऑलरेडी बाकीचा जो भारत आहे त्यासाठी IST1 आहे, जे की ऑलरेडी आपली 82.5 अंश याच्यावर आहेच, ती ऑलरेडी वेळ आहे. ती काय करणार मग, तर ती 68 पासून ते 89 पर्यंत, 68 पासून 90 इथपर्यंत तो टाइम झोन, ती टाईमलाईन मेंटेन करणार. बघा या इमेजमध्ये मी ऑलरेडी डिस्क्राईब केलं आहे ते की कुठून जाणार आहे ती नवीन टाईमलाईन जी जाणार आहे ती आपण म्हटलं होतं की 89.82 ईस्ट. ठीक आहे, ऑलरेडी जी आपली जाणार आहे ती कुठली आहे, इथून कुठून तरी आपली जवळजवळ अशा भागातून जाते, ती आहे आपली 82.5. ठीक आहे ना, ती आहे ऑलरेडी आपली 82.5 ईस्ट. आणि जी नवीन टाईमलाईन क्रिएट होणार ती आहे आपली 89.52 रेखांश, ती पण पूर्वच. ठीक आहे, तर फरक काय पडणार, हा ऑलरेडी 5.5 तासाचा इथे फरक होता टाईम 1 मध्ये, आणि टाईम 2 मध्ये किती 6.5 तासांचा फरक पडणार. ठीक आहे, चला पुढे बघूयात. जर समजा आपल्याला ही गोष्ट करायची नसेल तर आपण अजून एक नवीन गोष्ट करू शकतो. म्हणजे जर आपल्याला टाईमलाईनच क्रिएट करायची नसेल सेकंड, तर आपण एक नवीन गोष्ट करू शकतो जी की NIAS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्स यांनी सांगितली आहे की भारताचा जो स्टँडर्ड टाईम आहे तो टाईम नेहमीसाठी 1 तासानं चेंज करायचा, म्हणजे 1 तासाने पुढे करायचा. म्हणजेच काय, तर सध्या आपण किती 5:30 GMTच्या पुढे किती आहोत, 5:30 आहोत, बरोबर. GMT प्लस 5:30 आहोत, तर नंतर किती करायचं आपल्याला, GMT प्लस 6:30 करायचा. म्हणजे 1 तासाने जर आपण आपली टाईमलाईनच पुढे केली, कुठं पुढे करणार, करून आपण तर 90 डिग्री ईस्टला करणार. ऑलरेडी कितीला करत होतो आपण, 90 डिग्रीलाच एक नवीन टाईमलाईन करण्याचा प्रयत्न करतो. जर समजा आपण 6:30ला आपली टाईमलाईन शिफ्ट केली तर काय होईल, तर पूर्ण भारतासाठी एकच टाईमलाईन असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे या एका टाईमलाईनमध्ये आपल्याला आण्विक घड्याळं म्हणजे नवीन लॅबोरेटरी स्थापन करण्याची गरज पडणार नाही, म्हणजे आपले ते पैसेसुद्धा वाचतील. किंवा आपण दुसरा एक गोष्ट करू शकतो की आपण डेलाईट सेव्हिंग टाईमचा वापर करू शकतो. मी डेलाईट संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की जरूर पाहावा, त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल. जर डेलाईट सेव्हिंग टाईम वापरला, म्हणजे मॅन्युअल टाईम आपण जर वॉचेसला चेंज करत राहिलं, म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये आपण जर आपली घड्याळ 2 तास पुढे केली आणि हिवाळ्याच्या वेळेस आपण 2 तास जर त्याला मागे केलं तर आपल्याला जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा वापर करता येईल. त्यासाठीचा हा कन्सेप्ट आहे. तर आपल्याला जर आपल्याला वेळ पुढे न्यायची असेल तर आपल्याला ती 14 एप्रिल ह्या तारखेपासून तर 2 ऑक्टोबर ह्या तारखेपर्यंत ती गोष्ट करावी लागेल. ठीक आहे मित्रांनो, चला बघा पुढचा अजून एक असं होऊ शकतं की आपण 3 टाईमलाईन्स क्रिएट केल्या तर सुद्धा भारतामध्ये ही गोष्ट होऊ शकते. पण आत्ताच आपण त्याचे तोटे बघितलेले आहेत, तर मला नाही वाटत की हे काही फिजिबल आहे. तर हा फक्त एक तुमच्या माहितीसाठी मुद्दा की आपण 3 टाईमलाईन क्रिएट केल्या तर भारताचे 3 तुकडे होतील आणि त्या 3 तुकड्यामध्ये वेगवेगळ्या टाईम्स असतील. पण मला वाटत नाही ही गोष्ट प्रॉपरली फॉलो होऊ शकते म्हणून. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे बघूया. तर आजवर काय झालेलं आहे की 2001 मध्ये एक 4 सदस्यांची समिती नेमली होती मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटनी, आणि त्यांनी 2004ला त्यांचा रिपोर्ट पब्लिश केला होता पार्लिमेंटमध्ये. तो कपिल सिब्बल यांनी पब्लिश केला होता. पण ह्या समितीनं जे मत मांडलं होतं की 2 टाईमलाईन असायला पाहिजे, ते कपिल सिब्बल यांनी नाकारलं ते मत आणि असा कुठलाही बदल केला नाही. तेव्हाही नॅशनल इंटिग्रिटीचाच कन्सेप्ट किंवा तोच सोल्युशन सांगण्यात आलं होतं किंवा तेच रिझन देण्यात आलं की नॅशनल इंटिग्रिटी हेच एक कारण आहे की ज्यासाठी आपण हा बदल करू शकत नाही. 2006 साली सुद्धा मग भारताच्या फेडरल प्लॅनिंग कमिशन यांनी सुद्धा 2 टाईम झोन असावे असं मत मांडलं, पण आपण ते अजूनही स्वीकारलेलं नाही आहे. चला, सध्या हा कन्सेप्ट भारतामध्ये वापरला जातो का, तर हो. म्हणजे जरी राज्यांनी किंवा कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटने हे ॲक्सेप्ट नाही केलं तरी सध्या भारतामध्ये हा कन्सेप्ट वापरला जातो. तो वापरला जातो प्लांटेशन लेबर ॲक्ट 1951 मध्ये. तर इथे काय होतं, या ॲक्टनुसार आसाम ह्या राज्यामध्ये बागान टाईम किंवा चाय बागान टाईम असं म्हटलं जातं. आणि हे लोक काय करतात, उन्हाळ्याच्या काळामध्ये त्यांची वॉच ISTच्या 1 तास पुढे करून घेतात, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा वापर करून जास्तीत जास्त चहा जमा करता आला पाहिजे. आणि ही एक गोष्ट आहे की जी बाकीचे जे आपण तोटे म्हटले होते की लिटरसीचा प्रॉब्लेम आहे, तो सगळा अवॉइड करून हे लोक त्या वेळेला प्रॉपरली फॉलो करतात. म्हणून 2 टाईम झोन असायला काहीही प्रॉब्लेम नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे. तर मित्रांनो, माझं ओपिनियन सांगतो की मलाही असं वाटतं की भारतामध्ये 2 टाईम झोन असायला पाहिजेच, कारण की आपल्या 8 राज्यांचं जर नुकसान होत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीही फायदा होणार नाही. तर माझ्या म्हणण्यानुसार 2 टाईम झोन नक्की असायला पाहिजे. कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्यावर नक्कीच
विचार होऊ शकतो. तर मित्रांनो, हा कन्सेप्ट आपला इथे संपला. येणाऱ्या नवनवीन व्हिडिओसाठीच प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.